तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आजूबाजूला असलेली स्मार्ट यंत्रणा आपल्या सोयीसाठी कशी कामे करतात? चाहे तो गुगल असिस्टंट असो, चेहरा ओळखणारी प्रणाली असो किंवा स्वयंचलित गाड्या, हे सर्व शक्य होतं कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI यामुळे. नमस्कार, मी हेमंत यादव तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल. आणि आजच्या भागात आपण AI वर आधारित एका पुस्तकाची माहिती घेणार आहोत. पण त्याआधी आपण थोडक्यात जरा AI म्हणजे नक्की काय असतं ते जाणून घेऊया. कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI ही संगणक विज्ञानाची एक शाखा आहे जी माणसांसारखी विचारशक्ती व निर्णय क्षमता विकसित करण्यावर केंद्रित आहे. यामध्ये मशीन लर्निंग, डीप लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स आणि नैसर्गिक भाषा प्रक्रिया यांसारख्या तंत्रज्ञानांचा समावेश होतो. थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर संगणकांना मानवी मेंदूंसारखं शिकण्याची, निर्णय घेण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता देणारी तंत्रज्ञान शाखा. तुम्हाला सगळ्यात आधी AIची थोडी आणखी माहिती देतो, म्हणजे तुम्हाला थोडं आणखी डिटेल समजेल. बघा, AIचे काही प्रकार आहेत, जसं की नॅरो AI, जनरल AI, सुपर AI आणि मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग. नॅरो AI याला वीक AI असं देखील म्हणतात. याचा वापर ठराविक कामांसाठी केला जातो, जसं की व्हॉइस असिस्टंट, चेहरा ओळख प्रणाली, म्हणजेच सध्या आपल्या मोबाईलमध्ये जे फेस लॉक आहे ते, किंवा अलेक्सा, किंवा आपण जे हॅलो गुगल म्हणतो ना ते व्हॉइस असिस्टंट. जनरल AI याला स्ट्रॉंग AI सुद्धा म्हणतात. हे माणसांसारखं स्वतः विचार करू शकतं आणि शिकू शकतं. पुढे येतो सुपर AI. हे माणसांच्या बौद्धिक क्षमतेपेक्षा अधिक सक्षम असेल अशी भविष्यातील शक्यता आहे. मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग या AIच्या अंतर्गत शाखा आहेत, म्हणजे प्रोग्राम आहेत जे मोठ्या प्रमाणावर डेटा वापरून स्वतः शिकतात आणि निर्णय घेतात. बघा, AIचा वापर बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रात केला जातोय. स्वयंचलित यंत्रणा आहेत, मोठमोठ्या फॅक्टरीमध्ये, रोबोटमध्ये, ड्रोनमध्ये याचा वापर केला जातोय. रोगाचं निदान करण्यासाठी, औषध निर्मितीसाठी आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी देखील याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. फायनान्शियल बाबतीत देखील आपल्याला AIची खूप मोठ्या प्रमाणात मदत होते, जसं की डेटा ॲनालिटिक्स, स्टॉक मार्केटचा अंदाज. आणि सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे, हे तुम्हाला देखील माहीतच आहे. म्हणून तर यूट्यूबच्या माध्यमातून ही माहिती खास तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. आणि या क्षेत्रात देखील AIने खूप प्रगती केलेली आपल्याला दिसून येते. वेगवेगळे चॅटबॉट्स आहेत. सोशल मीडियाचे अल्गोरिदम समजायला आपल्याला याची मदत होते. बघा, सध्याचं शिक्षण हे स्मार्ट शिक्षण झालं आहे आणि ही सुद्धा आपल्या AIची देण आहे. तुमच्यासोबत एखादा सायबर गुन्हा झाला असल्यास त्याचा तपास करण्यासाठी AIचा वापर केला जातो. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे सध्या आलेल्या सेल्फ ड्रायव्हिंग गाड्या, हे करून तर AIने सर्वांचे डोळे उघडून ठेवले आहेत. तर सध्याचं धावतं जग आणि AIची गरज बघता तुम्ही कुठेही कमी पडू नये म्हणून खास एक पुस्तक तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, आणि ते म्हणजे AIच्या बटव्यातून. हे पुस्तक डॉक्टर अमय पाणगारकर, डॉक्टर भूषण केळकर आणि माधवी नाडकर्णी यांनी लिहिलं आहे. तर याचं प्रकाशन रुद्र एंटरप्राइजेस यांनी केलं. या पुस्तकात 45 विविध क्षेत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 170 पेक्षा अधिक AI टूल्सची माहिती आहे. हे टूल्स तुमच्या गुणवत्तेचा वेग वाढवण्यासाठी, माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी आणि व्यावसायिक वाढ साध्य करण्यासाठी फारच उपयुक्त आहे. या पुस्तकात AI चॅटबॉट्स, प्रगत अल्गोरिदम, भविष्यसूचक विश्लेषण, सोशल मीडिया व्यवस्थापन, प्रोजेक्ट व्यवस्थापन, कोडिंग, ग्राफिक डिझायनिंग, शेअर मार्केट, शेती, स्वयंपाकघर इत्यादी विविध क्षेत्रातील टूल्सची माहिती दिली आहे. त्यामुळे तुम्हाला आता वेगवेगळ्या ठिकाणावरून तुमच्या कामासाठी कोणतं AI टूल्स उपयोगी ठरेल हे शोधत बसण्याची गरज नाही, कारण जवळजवळ 170 पेक्षा अधिक AI टूल्सची माहिती आपल्याला या पुस्तकात मिळते. मग आता वाट कसली पाहत आहे? खाली डिस्क्रिप्शनमध्ये या पुस्तकाची लिंक तुम्हाला मिळेल. त्यावर क्लिक करून हे पुस्तक तुमच्या वाचण्यासाठी तुम्ही मागवा. आणि हो, तिथून नाही जमलं तर तुम्हाला इथे आमचा Insta ID दिसत असेल तर आम्हाला आमच्या Instaवर मेसेज करा आणि हे पुस्तक मागवा. तर मित्रांनो, AI आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनत आहे. भविष्यात AI आपल्या प्रत्येक क्षेत्रात अधिक प्रगत होईल. याच्या मदतीने आपल्याला नवीन नवीन शोध, अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर जीवन मिळेल. पण त्याचवेळी याचा जबाबदारीनं वापर करणे हे गरजेचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि AI बद्दलची तुमची मतं काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.